रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा असं लावायला चालू केलेत कांदे. तर ही कांदे बघा आपलं घरचंच रोप आहे बरं का. घरी बी तयार करून घरी रोप टाकलेलं हे. तर छान वापून पण आलं आणि लगेच लावायला असं. आणि आम्ही काय करतो माहिती का, असं सारं करून लावितो. जर तुम्हाला कोणाला कांदा तुम्ही कसं लावायचं म्हणजे टेन्शन असतंय की कांदे कशा टाईपचे लावायचे, कांदे कसं चांगलं पोसून जास्त मोठा होईल, तर मी सांगते तसं. तर कांदा तुम्ही योग्य लावला तर कांदा एक नंबर भारी येणार बघा तुमचा. तर पूर्ण सगळा व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण कांद्याची मी माहिती सांगते, कशा टाईपचा कांदा लावायचा आणि कोणता कांदा लावायचा. तर आपलं हे कांद्याचं बी आहे, ह्याचं पण मी नाव सांगते तुम्हाला. तर बघा असं पूर्ण म्हणजे सारं किती करायचं माहिती का, एक दीड दीड हातावर असं एवढ्याली सारं करायचं आणि मस्त त्याच्यात अशा खुरप्यानं रेगा वाढायच्या. पाण्यात कांदा लावायचा नाही, सारं केलं म्हणजे पाण्यात जास्त लावायचं नसतं. तर असं एक किती एवढाच अंतर ठेवायचा, एक 4-5 बोट अंतर ठेवायचा. त्याच्यानंतर असं लावायचं आणि ह्याला लगेच आता आपण दिवसभर लावलं संध्याकाळी लगेच पाणी सोडायचं ह्याला, म्हणजे चांगलं चिटकून लगेच रोप येते. आणि जास्त मोठ्याले कांद्याचं रोप लावायचं नाही बरं का, म्हणजे एकदम मध्यमच लावायचं, थोडं छोटं छोटं. बघा आता हे किती छान आहे. तर हे आपलं कांद्याचं बी आहे बघा, पंचगंगा कांद्याचं नाव आहे आपल्या. तर तांबडा तांबड्या कलरचा कांदा आहे आपला हे. तर अशा रेगा ओढून असं लावितो कांदा आम्ही. तर आता हे 1-1.5 महिना झालं बघा, 1.5 महिन्याचं रोप आहे. आपल्याला थोडं कमी पडणार आहे, कारण आपला कांदा 1 एकरचा कांदा आहे, त्याच्यामुळे थोडा कमी पडणार आहे. तर आपण एका जागेवर रोप पण बघितलंय, तिथून आपण विकत आणणार आहेत रोप आणि मग ते लावणार आहेत. तर 2 दिवस झाले एवढं लावून घेतलंय बघा. तर बाया पण लावल्या होत्या, पण आज बाया थोडं संपलं होतं, त्यामुळे आज काय बाया घेतल्या नाहीत. तर 2 दिवसात एवढं लावून घेतले बाया लावून 4-5. आणि इकडं पण राहिले निम लावायचं. आणि कारण ह्याच्यामध्ये मेथी होती, ती मेथी काढून आपण कांदा लावलेला आहे. तर बघा असं कांदा लावित होता आम्ही. आणि सऱ्यानं कांदा लावलं काय होतं माहिती का, जास्त रान आटत सऱ्यानं. आणि असं सारं करून काय होतं की फक्त एवढ्या ह्याच्यामध्ये फक्त एवढ्या भुंड्याचाच 1-2 इतीचाच फक्त सारा बिनकामाचा जातो. तर आपण पूर्ण कडानं पण कांदा लावतो, आणि त्यामुळे असं सऱ्यानं कांदा लावायचं सारं पाट करून. त्याच्यामुळं कांदा जास्त पोचतो पण, आणि जास्त कांद्याला पाणी पण जास्त बसतं. आणि सऱ्या करून लावून असं सऱ्या करून लावलं त्याला कांदा कमी लागतो. तर अशा प्रकारे आम्ही कांदा लावतो बघा. तर तुम्ही पण कोणता कांदा लावता ती पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि म्हणजे कोणतं बियाचं लावतात ना हे पण नक्की सांगा. आणि बी तयार करायचं असेल ना, तर ओरिजिनल आपल्या घरचं बुडक्या लावून बी तयार करूनच कांदे लावायचे. कारण डुप्लिकेट आपण बी आणायला गेलोत ना, तर एखाद्या वेळेस काय होतं, बरेच वेळा डुप्लिकेट. आम्हाला सुद्धा बी आम्ही चांगल्यापैकी आणलं, पण त्याला काय झालं, सगळे नळेच आले. त्याच्यामुळे ती नळे कांदा आहे ना एकदम डुप्लिकेट कांदा होतो. त्याच्यामुळे आहे का ना ती कांदा नळ आलं कांदा की खराब दिसतो. त्याच्यामुळे असा कांदा लावायचा की आपण घरी बी तयार करायचं आणि बी टाकून रोप तयार करूनच कांदा लावायचा. तर मला सांगा तुम्ही कोणता कांदा लावला आणि कशा टाईप कांदा लावता ती पण नक्की सांगा मला. चला तर मंडळी, घेतात लावून, संध्याकाळी पाणी सोडायचे आणि त्याला. बाय.